नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसेत ना भारीच पाहिजे. आपण शिकतोय 10वीचं मॅथ आणि त्यामध्ये पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. त्यामध्ये आपला प्रॅक्टिस सेट 1.1 शिकून झालेला आहे आणि आता आपण शिकतोय ते म्हणजे ग्राफिकल मेथड. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला बघायचंय ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. ओके, पण त्याआधी नमस्कार, मी मॅथ्सवाला धनंजय भोसले आणि तुम्ही पाहताय मॅथ्सवाला युट्यूब चॅनल. मित्रांनो, आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या मित्रांना तर शेअर केलंच पाहिजे, कारण की मित्रांनो आपले मित्र आपले असतात. मग मित्राचा फायदा तर मित्रांनो बघितला पाहिजेच ना. मी तुमचा फायदा बघतोय, तुम्ही तुमच्या मित्राचा फायदा बघा, म्हणजे मित्रांनो सगळे सोबत पुढे जाणार आपण. ओके, चला तर बघूयात. विदाउट टाइमपास हम आगे जाते. आपल्याला सुरुवातीला मित्रांनो की लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलचा ग्राफ बघायचा आहे. ओके, तर स्टुडंट इयत्ता 9वी मध्ये तुम्ही लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलचा ग्राफ बघितला आणि हा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ मित्रांनो काय आला रे कमेंट मध्ये टाका. हा शब्द ऐकायच्या आधी मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये टाका. आणि तो ग्राफ आला मित्रांनो लाईन. काय आला ग्राफ मित्रांनो? लाईन आला ग्राफ. लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलचा जो ग्राफ आहे तो लाईन असतो. करेक्ट. आता स्टुडंट कशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचा असतो ग्राफ बघा, त्याच्या स्टेप्स आहेत या ठिकाणी. स्टेप्स फॉलो ड्रॉविंग ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबलचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे तर स्टेप काय हे बघा. फाइंड नंबर 1, फाइंड ऍट लिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे सपोज या ठिकाणी मी एक इक्वेशन घेतो बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 8 घेतलं. तर स्टुडंट कोणते असे 4 ऑर्डर पेअर घ्यायच्या ज्या ऑर्डर पेअर या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील. सपोज आपण नंबर 1 घेतलं, x ची व्हॅल्यू घेतली आपण 4, y ची घेतली व्हॅल्यू 4, म्हणजे ही एक झाली मित्रांनो ऑर्डर पेअर 4 4. म्हणजे हा एक पॉइंट झाला. तो पॉइंट मित्रांनो आपण एक्स ऍक्सिस ड्रॉ y ऍक्सिस आणि त्याच्यावर मित्रांनो हा पॉइंट आपल्याला प्लॉट करायचा आहे. असे आपल्याला 4 पॉइंट प्लॉट करायचे. किती? 4. सो 1 अजून मित्रांनो बघा 5 आणि 3 8 होईल, म्हणजे दुसरा जो पॉइंट आहे आपण घेऊ 5 आणि 3 8 बरोबर. अजून घेऊ मित्रांनो 2 आणि 6, तिसरा पॉइंट 2 आणि 6. अशी करोडो पॉइंट असतात, तुम्ही फक्त 4 घ्यायचे. मी घेतलं 1 आणि 7 बरोबर. म्हणजे तुम्हाला असे 4 पॉइंट मित्रांनो घ्यायचे आहेत. बघा 4 पॉइंट घ्यायचे आहेत आणि मित्रांनो ते तुम्हाला प्लॉट करायचे आहेत एक्स आणि वाय ऍक्सिस वर. करेक्ट. म्हणजे जो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचा जो काही आपला ग्राफ पेपर असतो त्यावरती एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस प्लॉट म्हणजे ड्रॉ करायचं आणि त्यामध्ये मित्रांनो 4 पॉइंट प्लॉट करायचे. आणि 4 पॉइंट प्लॉट केल्यानंतर आता मी मित्रांनो अंदाजे या ठिकाणी 4 पॉइंट असे प्लॉट करतोय. हे जे मित्रांनो 4 पॉइंट तुम्ही प्लॉट केल्यानंतर ह्या सगळ्या पॉइंट मधून आपल्याला काय करायची स्टुडंट? ड्रॉ लाईन करायची. म्हणजे ही जी लाईन आहे हाच मित्रांनो आपला ग्राफ असतो. कशाचा ग्राफ असतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा. समजलंय सगळ्यांना? ह्या स्टेप आपल्याला फॉलो करायला लागतील. ओके, ठीक आहे. पण मित्रांनो 4 पॉइंट नाही घेतले तरी चालतील. आपण 9वीला असं शिकलेलो की काय शिकलो आपण 9thला मित्रांनो? कमीत कमी आपल्याकडे 2 पॉइंट जरी असले तरी पण मित्रांनो आपण त्यातून लाईन ड्रॉ करू शकतो. करेक्ट. पण कधी कधी मित्रांनो हे आपलं रॉंग होतं. त्याचं कारण की जर का तुमचे पॉइंट जर मित्रांनो जवळ जवळ आले तर कदाचित थोडसर जर तिरक गेली तर लाईन अशी जाते. लाईन मारायची होती आपल्याला अशी, त्यामुळे ती तिरकी जाते. त्यामुळे आपल्याला 2 पॉइंट आपण न घेता 2 पेक्षा जास्त पॉइंट घ्या. आणि आपल्याला बुक मध्ये किती सांगितलं स्टुडंट? तुम्ही 4 पॉइंट घ्या, जेणेकरून स्टुडंट तुमची व्यवस्थित तुमचा ग्राफ येऊ शकतो. समजलंय सगळ्यांना? एकदम भारी. आता स्टुडंट तुम्हाला समजलं की ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल लाईन आहे. ओके, आता हे बघा आपल्याला आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल तुम्हाला समजल्यानंतर दुसरे तिसरे सगळे एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला एकदम भारी सुटतील. ओके, बघूयात. ओके, या ठिकाणी स्टुडंट सुरुवातीला आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 याच्यामध्ये हे एक्झाम्पल आपण घेऊयात. हे बघा प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. येस, अरे मिक्स नाही, ठीक आहे ना.
चला ठीक, काय विषय. आता स्टुडंट बघा सगळे की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन. हा जो काही टेबल आहे आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आणि हे कशामधून आहे स्टुडंट? प्रॅक्टिस सेट 1.2. ओके, करूयात मित्रांनो आपण आता याला सुरुवात सॉल्व्ह करण्यासाठी. बघा पहिलं जो आपला इक्वेशन आहे x प्लस वाय इक्वल टू 3 आहे. x प्लस वाय इक्वल टू 3. आता स्टुडंट यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू दिली, y ची आपल्याला शोधा म्हणलाय. एकदम सोपं आहे बघा, दोघांची बेरीज 3 आली पाहिजे. मग स्टुडंट x ची 3 आहे तर y ची 0 असणार. सो 3 प्लस 0 म्हणजे 3 येणार. असं करायचंय. जर तुम्हाला असं तोंडी जमलं तर तोंडी करा, नाही तर मग मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतील. किंवा तुम्हाला अजून एक प्रकार सांगतो. ओके, घेतलं इकडे x प्लस वाय इक्वल टू 3 आहे. x ची व्हॅल्यू 3 घ्यायची. सो x ची व्हॅल्यू 3 टाकली प्लस y इक्वल टू 3. प्लस 3 पलीकडे गेल्यावर मायनस. सो y इक्वल टू 3 मायनस 3 y इक्वल टू 0. असं सॉल्व्ह केलं तरी पण मित्रांनो चालेल. तुम्ही असं सॉल्व्ह केलं तरी पण चालेल. करेक्ट. आता दुसऱ्यांदा y ची व्हॅल्यू मित्रांनो 5 आहे, x ची शोधायची आहे. मग हे पण सोपंच आहे ना. y ची व्हॅल्यू 5, x ची शोधायची. 5 इकडे गेले की मायनस. ओके, सो -2 येईल. बघा x प्लस वाय इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू 5 आहे. x प्लस 5 इक्वल टू 3. सो x इक्वल टू 3 मायनस 5. सो x इक्वल टू किती? -2. म्हणजे इथं -2 येईल. मित्रांनो हे बघा सॉल्व्ह तर करता येते, फक्त जर तुम्हाला जर पटकन जमलं तर काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. सो दॅट म्हणजे y ची व्हॅल्यू जर 5 टाकली तर 5 पलीकडे मायनस 3 मायनस 5 तुम्ही बालत करा. 3 मायनस 5 म्हणजे -2. ओके, आता इथं 0 3 तर दिलेच आहे. सो y ची किंमत 3 मित्रांनो. सो x ची व्हॅल्यू किती झाली? 0. अशा पद्धतीने मित्रांनो टेबल कंप्लीट होतो. या ठिकाणी काय लिहायचंय? हे दोघं जण. मग कसं लिहायचं स्टुडंट त्या ठिकाणी? एकच मिनिट. ओके, आता स्टुडंट या ठिकाणी -2 आणि 5 आहे. सो -2, 5. अशा पद्धतीने मित्रांनो आपला पहिला टेबल कंप्लीट होतो. समजलाय सगळ्यांना? पहिला टेबल समजलाच असणार. ओके, आता स्टुडंट पुढे जाऊया आपण दुसरा टेबल करायला. येस स्टुडंट, हा आपला दुसरा टेबल. दुसरा टेबल आपण करूया. त्यामध्ये इक्वेशन काय दिलंय आपल्याला? x मायनस वाय इक्वल टू 4 दिले. करेक्ट आहे. x मायनस वाय इक्वल टू 4. आता y ची व्हॅल्यू 0 दिली रे. x मायनस y ची व्हॅल्यू 0 इक्वल टू 4. x मायनस 0 म्हणजे x इक्वल टू 4. सो या ठिकाणी येणार 4. सो दॅट या ठिकाणी आपला जो पॉइंट बनला तो काय बनला? 4 0. ओके, परत दुसऱ्यांदा इथं x ची व्हॅल्यू -1 दिली. सो x मायनस वाय इक्वल टू 4 आहे. x ची व्हॅल्यू -1 मायनस वाय इक्वल टू 4. -1 पलीकडे प्लस. सो मायनस वाय इक्वल टू 4 प्लस 1. सो दॅट मायनस वाय इज इक्वल टू 5. मायनस पलीकडे देऊ y इक्वल टू -5. बरोबर आहे. सो हे y इक्वल टू मित्रांनो -5. एकदम शुअर? ओके, सो हे झालं -1 आणि -5 आणि हे 0 -5 कम्प्लीट -4 कम्प्लीट आहे. सो दॅट अशा पद्धतीने मित्रांनो हे जे दोन टेबल आहेत ते आपण कंप्लीट केले. आता आपण मित्रांनो ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन इंटरव्हल सॉल्व्ह करणार आहे. त्यालाच आपण म्हणतो सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. बघूया. ओके, पाच स्टुडंट इकडे आपल्याकडे क्वेश्चन आला. इकडे हा आपला क्वेश्चन. त्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत, त्यातला आपण एकच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. व्हेरी गुड. ओके, हा त्यामध्ये बघूया स्टुडंट. आता नंबर 1, x प्लस वाय इज इक्वल टू 6. याच्यासाठी आपल्याला एक टेबल बनवायचं. हे आहे मित्रांनो आपलं इक्वेशन नंबर 1. याच्यासाठी आपल्याला एक बॉक्स बनवायचा आहे. बनवूयात बॉक्स. बघा बॉक्स. त्याचबरोबर अशा पद्धतीने बॉक्स घ्या. एक्स वाय एक्स कॉमा वाय. ओके, हे जे आहे
हा बॉक्स आपल्याला दुसऱ्या इक्वेशन साठी सुद्धा लागेल. सो याला आपण कॉपी करून असं घेतलं. करेक्ट. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडे, एकदम सोपं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. हे बघा आपल्या ग्राफवरती मित्रांनो हार्डली किती मोठे आकडे बसत असतात. एक तर मित्रांनो 8 पर्यंत बसतात. तुम्हाला सगळ्यांना एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस माहिती नसेल तर ते सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. आता बघा इकडे. ओके स्टुडंट, या ठिकाणी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तर तुम्हाला दिसतंय. वरती जो सेटिंग करतो मी व्यवस्थित मित्रांनो तुमच्यासाठी. ओके या ठिकाणी हा केली. स्टुडंट हे बघा, हे कोण आहे आपला, हा दिसतो आपल्याला, हा दिसतो मित्रांनो आपला वाय ऍक्सिस बरोबर, आणि हा दिसतो आपला मित्रांनो एक्स ऍक्सिस. दिसतात एक्स आणि वाय ऍक्सिस तुम्हाला बरोबर. याच्यावरती किती आकडे, इकडे 10 पर्यंत आहेत, इकडे 8 पर्यंत आहेत, इकडे -9 पर्यंत, इकडे -8 पर्यंत आहेत. म्हणजे मित्रांनो आपण ते टेबल तयार करतोय ना, त्या टेबल मध्ये आपल्याला या आकड्यांपेक्षा पुढे जायचं नाही, नाहीतर आपला पॉइंट मित्रांनो आपल्याला आपल्या ग्राफ मध्ये प्लॉट नाही करता येणार. समजलं सगळ्यांना? एकदम भारी. सो दॅट ठीक आहे, करूया तयार आपण आता. व्हेरी गुड. एक्स प्लस वाय इक्वल टू 6. मग आता स्टुडंट छोटे छोटे आकडे घ्यायचे, एक्सचे आकडे घेऊ, वायचे शोधू आपण. बघा पण तसं पण 2 आकड्यांची बेरीज 6 असली तरी पण तुम्हाला सुटणार. बघा 0 प्लस 6 म्हणजे 6च येतं, म्हणजे झालं 0 6. 1 प्लस 5 6, 1 आणि 5 म्हणजे 1,5 6, हे असं झालं. परत मित्रांनो आपण एक निगेटिव्ह पॉइंट घेऊयात. -1 प्लस 7 घेऊ. -1 प्लस 7 म्हणजे 7 मधून 1 गेला, 6च येतं. तुम्हाला मित्रांनो सोपे घेतले तरी चालतील. 0 प्लस 6, 1 प्लस 5, 2 प्लस 4 हे सुद्धा चालतील. ओके आता इकडे काय बघा, दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू 4. हे आहे इक्वेशन नंबर 2. मित्रांनो जर तुम्हाला असं नाही करता आलं तर तुम्हाला एक काम करायचंय, कोणत्या तरी एकाच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि दुसऱ्याच्या शोधायच्या. मग कोणत्या पुट करायच्या तर तुम्ही कोणत्याही किमती पुट करू शकता, त्यात काही नाही. ओके व्हेरी गुड. या ठिकाणी जरी पण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघताना काय अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करा. मला दिसल्यानंतर मी व्हिडिओ बघतो मित्रांनो, कमेंट मी रिप्लाय सुद्धा देतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. काय अडचण आली तर कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगेन परत. ओके आता स्टुडंट या ठिकाणी दोघांची सबट्रॅक्शन 4 पाहिजे नाही. मग आपल्याकडे सोपे आकडे येणार आहोत. 8 आहे आणि y ची व्हॅल्यू 4 आहे. 8 - 4 4 येतं. झालं पहिलं. परत मित्रांनो आपण असंच करूयात, इथं घेऊयात 7 आणि इथं घेऊयात आपण ते म्हणजे 3. बघा 7 - 3 4च येतं. त्याचबरोबर इथं घेतलं आपण 6 आणि या ठिकाणी घेतलं 2 म्हणजे इथं येणार 6 आणि इथं येणार 2. करेक्ट एकदम. व्हेरी गुड. आता स्टुडंट आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. आपण आता ग्राफ प्लॉट करणार आहोत. करेक्ट आहे. ओके स्टुडंट बघा यामध्ये आता हे लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. या ठिकाणी तर आपल्याकडे ग्राफ ऑलरेडी आहे. पॉइंट प्लॉट करूया 0 6. सो 0 6 कुठे येईल बघा. 0 6 म्हणजे इथं. 0 6 नाही, 0 6 म्हणजे इथं. येस. परत पुढे 1 5 कुठे बघा. x चा 1 इथं आणि 5 या ठिकाणी. बघा x चा 1 आणि y चा 5 इथं. दोघं कुठे भेटतील इथं. ओके परत -1 7, x चा -1 आणि y चा 7 म्हणलं तर इथं. बघा y चा 7, x चा -1 कुठे भेटणार इथं. 3 पॉइंट. मित्रांनो आपल्याला 4 पॉइंट प्लॉट करायला लावले, पण 3 पॉइंट सुद्धा सफिशियंट होतील. आणि या 3 पॉइंट मधून मित्रांनो आपल्याला आता काय करायचे, लाईन ड्रॉ करायचे. बघा स्टुडंट नीट येत नाही, तुम्हाला नीट लाईन ड्रॉ करायला लागणार आहे. ओके बघूयात आपण, करूयात नीट लाईन ड्रॉ. कशी करायची बघा. नाही आली पण नीट. एकच मिनिट. एकदम करेक्ट. आली आहे. कोणत्या इक्वेशनची लाईन आहे ते लिहा आपलं. x प्लस वाय इक्वल टू 6. सो इथं लिहू आपण x प्लस वाय इक्वल टू 6. करेक्ट. आता दुसरी लाईन आपल्याला प्लॉट करायची आहे. दुसऱ्या लाईनचे पॉइंट प्लॉट करायचे. 3 पॉइंट. 8 4 आहे.
सो 8 4 कुठे येईल बघा, 8 4 x चा 8 y चा 4 म्हणजे 8 आणि 4 बघा कुठे भेटतील इथं. यांचे नाव पण लिहा रे, किती बाबा याचं नाव, -1 7, याचं नाव काय 1 आणि 5. बर आता पुढचे पॉइंट 7 3 प्लॉट करायचंय 7 3. सो कुठं आहे 7 बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा मला पुढे बघायला लागतंय 7 3. सो इकडे 7 आणि 3 कुठे बघा, इकडेच 3 आहे. ओके परत 6 2 आहे. सो 6 आणि 2 या ठिकाणी बघा, हा 6 हा 2 इथं भेटले की नाही, यांच्यातनं लाईन ड्रॉ करा. ओके आता ह्या ज्या दोन लाईन आहेत, ह्या दोन लाईनचं जी दुसरी लाईन आहे तिचं नाव काय, x - y = 4. नाव देऊन टाका x - y = 4. चला मित्रांनो, आपण दोन्ही पण लाईनचे आता ग्राफ ड्रॉ केलेले, आपल्याला पाहिजे सोल्युशन. मग ग्राफ ड्रॉ केल्यानंतर सोल्युशन कोणतं असतं, एक बघा स्टुडंट, हे जे पॉइंट आहेत ना, हे सगळे पॉइंट हे ह्या लाईनचं सोल्युशन आहे. हे जे पॉइंट आहेत ना, हे ह्या लाईनचं सोल्युशन आहे. राईट, आपल्याला दोन्ही पण लाईनचं सोल्युशन, दोन्ही पण इक्वेशनचं सोल्युशन पाहिजे आपल्याला, ह्या दोन्ही पण इक्वेशनचं सोल्युशन. मग ते कुठं असतं, ज्या ठिकाणी दोन लाईन एकमेकांना भेटतात. मग दोन लाईन कुठे एकमेकांना भेटल्या, हे बघा दोन लाईन एकमेकांना या ठिकाणी भेटल्या. मग या ठिकाणी जर भेटल्या तर सोल्युशन काय झालं बघा, इकडे हा पॉइंट तर दोन्ही पण लाईनचा आहे. सो हे सोल्युशन झालं, x = 5 आणि स्टुडंट इथं y = 1. हे मित्रांनो सोल्युशन झालं. हे सोल्युशन दोन्ही सुद्धा इक्वेशनचं आहे. तुम्ही बघा x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 1 द्या टाकून इक्वेशन मध्ये. बघा 1 + 5 6 झालं. बघा काय व्हॅल्यूज आहेत बघा ना, x ची 5 आहे. सो x + 1 झालं 6. इकडे x - 1 म्हणजे 5 - 1 झालं 4. एकदम करेक्ट आहे. सो दॅट मित्रांनो हे आपलं झालेलं आहे. आता मित्रांनो ग्राफिकल मेथडचं पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय मी, दुसरं एक्झाम्पल तुम्हाला लगेच सॉल्व्ह करून देतो. आपण शिकतोय मित्रांनो ग्राफिकल मेथड, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 पहा सगळे, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. म्हणजे आपल्याला ग्राफिकल मेथडने मित्रांनो सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. आपल्याला माहिती आहे, आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन देतात आणि त्यांचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा असतो. सायमल्टेनियस इक्वेशन त्यांचा ग्राफ मित्रांनो लाईन असतो. आपल्याला दोन इक्वेशन दिलेत म्हणजे दोन लाईन येणार आहेत. तिथून पुढे आपण पुढे बघूयात, पण आता मी तुम्हाला ग्राफ पर्यंत सांगतोय. येस, आता स्टुडंट बघा या ठिकाणी x + y = 5 आहे, करेक्ट. ओके, आणि जे दुसरं इक्वेशन आहे ते x - y = 3 आहे. आपण लिहूयात बघा. ओके, आन्सर मध्ये x + y = 5, इक्वेशन नंबर स्टुडंट 1. ओके, या ठिकाणी करतोय मी x - y = 3 आणि स्टुडंट इक्वेशन नंबर 2. तर स्टुडंट सर्वांना सांगण्यात येत आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला टेबल तयार करून घ्यायचे. जसं की मी तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय, पहिलं एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता स्टुडंट यामध्ये बघा टेबल तयार करून घेऊ आपण. येस, करेक्ट. आता स्टुडंट याच्यामध्ये हे x आहे, हे y आहे, हे x, y आहे, करेक्ट. येस, असाच टेबल आपल्याला पलीकडे सुद्धा लागणार आहे. सो दॅट यालाच आपण कॉपी करून पलीकडे घेतो. येस, शुअर. आता स्टुडंट x आणि y च्या किमती आपल्याला भरायच्या आहेत. तर कोणत्या व्हॅल्यूज आपण भरणार आहेत बघा. x + y = 5. कोणत्याही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू तुम्ही मनाने भरायच्या, मनाने. कोणत्या व्हेरिएबल, मग x च्या भरा किंवा y च्या भरा, त्या व्हॅल्यूज मनाने भरायच्या. सपोज आपण ठरवलं आपण x च्या व्हॅल्यू मनाने भरू. सो 0 2 आणि 4 अशा भरल्या आपण, मनाने व्हॅल्यूज भरल्या. आता y ची व्हॅल्यू फाइंड करायच्या बघा. 0 x ची व्हॅल्यू 0, 0 + y = 5, 0 + y = 5 म्हणजे 0 + y म्हणजे y = 5 म्हणजे या ठिकाणी येणार 5, म्हणजे या ठिकाणी येणार 0, 5. कारण की ऑर्डर पेअर असते अशी असते,
पहिले आपण एक्स कोऑर्डिनेट लिहितो नंतर वाय कोऑर्डिनेट. करेक्ट. आता इथं लिहू. पण मला तर तोंडीच कळत होतं. एक्स ची व्हॅल्यू 0, 0 प्लस वाय इक्वल टू 5 म्हणजे वाय इक्वल टू 5. आता एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली आपण. येस. काय होईल 2 घेतली तर 2 प्लस वाय इक्वल टू 5 म्हणजे वाय इक्वल टू 5 प्लस 2 पलीकडे -2 म्हणजे वाय इज इक्वल टू किती होणार 3 होणार. करेक्ट. येस. म्हणजे इथं होणार 2,3. मित्रांनो हे तर तोंडी कळते पण तुम्हालाही समजण्यासाठी मी लिहून सुद्धा देतोय. येस. आणखी बघा पुढे तिसरा थर्ड पॉइंट काय बघा 4 म्हणजे 4 प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे वाय इक्वल टू प्लस 4 पलीकडे जाऊन मायनस सो 5 - 4 सो वाय इज इक्वल टू 1. सो वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 भेटते. पॉइंट झाला मित्रांनो 4,1. अशा पद्धतीने मित्रांनो आपला पहिला टेबल कंप्लीट झालाय. आपण जाऊयात दुसऱ्या टेबल कडे. करेक्ट. व्हेरी नाईस. पहा सगळे आता दुसऱ्या टेबल मध्ये x - y इक्वल टू 3. तुम्ही कोणत्याही एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मनाने घ्या. हा मित्रांनो या ठिकाणी 0 to 4 घेतलेले. लय मोठ्या व्हॅल्यूज घेऊ नका जेणेकरून आपल्या ग्राफवर बसणार नाहीत. असं झालं नाही पाहिजे. ग्राफवरती बसल्या पाहिजे. ओके. सो दॅट या ठिकाणी बघा आपण y ची व्हॅल्यू पुट करू. बघा 0 घेतली आपण 1 घेतली किंवा 2 घ्या आणि त्याला चला पुढे घेऊ आपण 5 घेऊयात. एक्सच्याच घेतल्यात चालेल. एक्सच्याच घेतलेल्या. बघूयात आता व्हॅल्यूज कशा येतील. 0 - y इक्वल टू 3 म्हणजे -y इक्वल टू 3 म्हणजे मायनस साइन पलीकडे द्या y इक्वल टू -3. सो या ठिकाणी होईल -3. ऑर्डर्ड पेअर झाली 0 -3. समजलं सगळ्यांना? समजलं असेल. हे तर तोंडीच आहे पण तरी सुद्धा लिहून देतोय. परत या ठिकाणी x ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे. सो 2 - y इक्वल टू 3. सो -y इक्वल टू 3 आणि प्लस 2 पलीकडे -2. सो -y इक्वल टू 3 - 2 म्हणजे 1. मायनस चिन्ह पलीकडे देऊयात आपण. सो y इज इक्वल टू होणार -1. या ठिकाणी होणार y इज इक्वल टू होणार -1. करेक्ट आहे. सो -1. सो या ठिकाणी लिहू आपण 2, -1. आता पुढे मित्रांनो बघा या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपण 5 घेतली. y ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो मी साइडला लिहितो. आपल्याकडे जागा नाहीये. खरं तर तोंडीच आहे. सो 5 मायनस y ची व्हॅल्यू शोधायची इक्वल टू 3. 5 पलीकडे गेल्यावर होणार मायनस. सो -y इक्वल टू 3 - 5. सो -y इक्वल टू 3 - 5 म्हणजे -2. मायनस मायनस प्लस म्हणजे y इज इक्वल टू 2. सो या ठिकाणी येणार 2 ऑर्डर्ड पेअर 5,2. अशा पद्धतीने मित्रांनो आपले दोन्ही सुद्धा टेबल कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला जायचंय आपल्या ग्राफकडे. जाऊयात मित्रांनो आपण आपल्या ग्राफकडे. ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा आहे आणि त्याच्यावर आपण सोल्युशन शोधणार आहेत. सॉल्व्ह करायचं म्हणजे x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. ओके. नमस्कार मित्रांनो मी तर तुम्हाला माहिती आहे मॅथ सोडवायला धनंजय भोसले. टेबल तर कंप्लीट केलेले आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो घंटी तर दाबायचीच आहे. येस. ओके चला पुढे जाऊया आपण. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचंय. येस. सो ग्राफ साठी मित्रांनो मला कलर बदलायला लागणार आहे. सो कलर मी बदललेला आहे. ओके. मॅथ्स आपल्याला ग्राफ पाहिजे. ग्राफ तर घेतलाय मी आता. ओके. या ठिकाणी ग्राफ पण घेतलाय. काहीच विषय नाही. टेन्शन घेऊ नका. ओके चालेल. छान पद्धतीने सांगणार आहे मित्रांनो. बघा सगळे. ओके स्टुडंट पहिला जो पॉइंट आहे बघा हे दिसतोय तुम्हाला y ऍक्सिस आडवा दिसतोय तो मित्रांनो x ऍक्सिस आहे. आता आपल्याला पॉइंट प्लॉट करायचे. सो पॉइंट प्लॉट करूया आपण. ओके. सो पॉइंट प्लॉट सी हिअर. पहिला पॉइंट आहे स्टुडंट 0,5. सो 0,5 कुठे असणार बघा. 0 म्हटलं तर या ठिकाणी 0 आणि 5 म्हणजे y म्हणजे आपला पहिला हा 0,5 झाला. समजतंय सगळ्यांना? एकदम बेस्ट. ओके. बॅकग्राऊंड झाला डार्क झालंय. थोडस मी डाऊन करतो बॅकग्राऊंडला आपल्या. एकच मिनिट फक्त. फेंट करतो. ओके. ठीक आहे चालेल. आता बघा 0,5. दुसरा पॉइंट कोणता आहे बेटांनो? दुसरा पॉइंट आहे 2,3. सो 2,3 कुठे असेल? एक्स ऍक्सिस वर 2 शोधायचा, y वर 3 शोधायचा. सो x चा 2 y चा 3 इथं दोघं भेटणार या ठिकाणी. 2,3. त्याचबरोबर स्टुडंट बघा या ठिकाणी 4,1. सो या ठिकाणी 4 आहे आणि या ठिकाणी 1 भेटणार या ठिकाणी. सो हे झालं 4,1.
भेटला? येस. यांच्यातून आपल्याला लाईन ड्रॉ करायची बेटा, लाईन ड्रॉ करू आपण. येस, ही आपली लाईन आहे. ओके, दिसते तुम्हाला लाईन? येस, ही झाली आपली पहिली लाईन. नाव काय तिचं? एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. ओके, दिसतंय तुम्हाला क्लिअर? ओके, एकदम एकदम क्लिअर दिसतंय. तरी पण मी प्लेन बदलतो आता नेक्स्ट टाइमला. येस, ओके. आता स्टुडंट बघा, दुसरी लाईन आपल्याला ड्रॉ करायची 0 मायनस 3. मग स्टुडंट 0 मायनस 3 कुठे बघा? 0 एक्स आणि वाय मायनस 3 म्हणजे इकडे खाली. येस, पुढे परत काय स्टुडंट? 2 मायनस 1. ओके, 2 कुठे? इकडे. मायनस 1 इकडे. भेटणार कुठे? इथे. ओके, तिसरा पॉइंट बघा सगळे, 5,2. 5,2. सो 5 इकडे आणि 2 कुठे भेटेल? 2 म्हणजे इथे. बघा ना, 5,2 भेटणार इकडे. याच्यातून आपल्याला लाईन ड्रॉ करायची. करूया लाईन ड्रॉ. येस, एकदम भारी. येस, आता बघा लाईन आपल्याला ही हो कलर करायचा आहे. ह्याला सुद्धा आपल्याला तोच कलर करायचा आहे. येस, येस. आता स्टुडंट बघूयात नाव काय? एक्स मायनस वाय इक्वल टू 3 द्या. एक्स मायनस वाय इक्वल टू 3. येस, आता 2 लाईन भेटल्या कुठे? 2 लाईन भेटल्या या ठिकाणी. करेक्ट. बघा, आपल्याला सोल्युशन फाइंड करायचंय म्हणजे एक्स इन वायची व्हॅल्यू शोधायची. कशी शोधायची? 2 लाईन भेटल्यात कुठे? लाईन भेटल्यात या ठिकाणी. ओके, मग तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आपण. तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आपण ते म्हणजे एक्स ऍक्सिसला. हे बघा, काढली. म्हणजे एक्स ला कोण भेटला? 4. म्हणजे एक्स इक्वल टू 4 ही झाली आपली एक्स ची व्हॅल्यू. परत मित्रांनो आता वाय ची व्हॅल्यू. वाय ची व्हॅल्यू बघा, वाय ची व्हॅल्यू काय भेटली? वाय ची व्हॅल्यू 1. सो वाय इज इक्वल टू काय स्टुडंट या ठिकाणी? 1. सो एक्स इज इक्वल टू आपल्याला भेटलेला आहे 4 आणि स्टुडंट वाय इज इक्वल टू 1. ओके, सो मस्तपैकी मित्रांनो या ठिकाणी नाव टाकणार आहेत आपण आन्सर. आणि स्टुडंट त्यामध्ये आपण लिहिणार. ओके, येस. ओके, त्यामध्ये आपण लिहूयात द सोल्युशन इज काय भेटली? एक्स ची व्हॅल्यू आपल्याला बघा 4 मिळाली आहे आणि y इज इक्वल टू 1 मिळाला आहे. म्हणजे स्टुडंट मी एक्झाम्पल 1 तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं, एक्झाम्पल 2 सुद्धा सॉल्व्ह करून दिलेलं आहे. सो ग्राफिकल मेथड मध्ये काही डाऊट असेल तरी मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये टाका. आणि आता तुम्हाला मित्रांनो होमवर्क तर करावाच लागेल. इतकं व्यवस्थित पद्धतीने सांगितल्यावर होमवर्क घ्यायला पाहिजे. जर कुठे अडचण आली तर मित्रांनो मला कधीही तुम्ही विचारू शकता. आपण आपला मित्रांनो एक ऑनलाईन एक व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवणार आहोत. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे आपला. ओके, मी तुम्हाला लवकरच कमेंट मध्ये म्हणजे हा जो काही मित्रांनो आपला तुम्ही व्हिडिओ बघणार त्या व्हिडिओमध्ये जी काही कमेंट असेल कमेंट मध्ये मित्रांनो मी तुम्हाला ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवणार आहोत आपण आणि तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. येस, चालेल. आता स्टुडंट आपण पुढे जातोय. आता पुढे जायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलर्स घेऊयात. येस, चालेल. आता पहा सगळे विद्यार्थी, हे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. ओके, आता स्टुडंट हे एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला करायचंय. एक्झाम्पल नंबर 4 सुद्धा तुम्हाला करायचंय. येऊन जाणार आहे तुम्हाला एक्झाम्पल नंबर 4. ओके, आपल्याला आता पुढचं एक्झाम्पल पाहायचं आहे ते म्हणजे एक्झाम्पल नंबर 5. हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचं. हे एक्झाम्पल आहे 3x - 4y = -7 आणि 5x - 2y = 0. पहिल्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं, दुसऱ्या इक्वेशनला 2 नाव दिलेलं आहे. करेक्ट आहे? येस. मित्रांनो ग्राफिकल जर सोडवायचंय ग्राफिकल मेथडने तर आपल्याला 2 टेबल तयार करायला लागतात.
इक्वेशन 1 साठी, इक्वेशन 2 साठी. सो दॅट इक्वेशन 1 साठी हा टेबल आपण तयार केलेला आहे, पण कॅल्क्युलेशन करायला लागतील. पण हा टेबल पहिल्या इक्वेशनचा आहे. ओके, आता नेमकं बघा, हे थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण की x शेजारी 3 आलाय, y शेजारी 4 आलाय. जर कोएफिशिएंट नसले ना तर एक्झाम्पल सोपं जातं, कोएफिशिएंट असले तर एक्झाम्पल अवघड जातं. कसं करायचं बघूयात. बघा या ठिकाणी करूयात. फॉर इक्वेशन 1 3x - 4y इज इक्वल टू -7. कोणताही व्हेरिएबल एका साईडला ठेवा, पण एकटाच. येस, सो x एका साईडला ठेवू, -4y या साईडला ठेवू. सो 3x -4y इकडे +4y -7. सो x एका साईडला ठेवा, सो 3 नकोय, सो दोन्ही साईडला 3 ने डिवाइड करा. सो या ठिकाणी 3 ने डिवाइड, या ठिकाणी 3 ने डिवाइड, 3 ला 3 कॅन्सल. सो x इक्वल टू काय, 4y - 7 अपॉन काय 3. ओके, सो दॅट आता आपल्याला x च्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत आणि y च्या व्हॅल्यू मनाने टाकायच्या आहेत. सो टाकूयात. बघा, x च्या व्हॅल्यू मनाने टाकायच्या, x च्या व्हॅल्यू शोधायच्या आणि y च्या व्हॅल्यू मनाने टाकायच्या. कशा टाकायच्या नीट बघा. एक व्हॅल्यू सुरुवातीला शोधायची मित्रांनो, अशी शोधायची की त्याला 3 ने डिवाइड पण गेलं पाहिजे. बघा, एक जर किंमत घेतली आपण 1, तर 4 गुणिले 1 4 होईल, 4 वजा 7 होईल, अपॉन 3 होईल, 4 वजा 7 वजा 3 अपॉन 3, 3 ने भाग जाईल. बघा 3 1 3. अशा व्हॅल्यू शोधायच्यात. म्हणजे कोणती व्हॅल्यू चालली सुरुवातीला, 1 चाललं. बघा 1. सो y ची व्हॅल्यू 1. मस्त आहे. एक व्हॅल्यू जर आपल्याला भेटली ना, आता डिनॉमिनेटर त्यात टाकायचा, 1 + 3 म्हणजे 4 होणार. व आता परत काय करा, 4 + 3 7 करता येईल मित्रांनो, पण 7 चौक 28 नंबर खूप मोठा होईल, ग्राफवर बसणार नाही. सो 1 मधून तो 3 सबट्रॅक्ट करा, 1 वजा 3 म्हणजे वजा 2. सो y ची व्हॅल्यू आपण सिलेक्ट केलेल्या आहेत. आता आपल्याला व्हॅल्यूज पाहिजेत मित्रांनो x च्या. कशा बघा, सो इकडे लिहितोय मी आता, x इक्वल टू 4y - 7 अपॉन 3, 4y - 7 अपॉन 3. पहिली व्हॅल्यू आहे y ची 1, सो 4 × 1 - 7 अपॉन 3. 4 × 1 म्हणजे 4 - 7 अपॉन 3. 4 - 7 म्हणजे -3 अपॉन 3. 3 3 कॅन्सल, उत्तर -1. करेक्ट. ऑर्डर्ड पेअर झाली -1, 1. एकदम सुपर. आता स्टुडंट आपल्याला दुसऱ्या ऑर्डर्ड पेअर कडे जायचंय. ओके, करेक्ट. सो y ची व्हॅल्यू 4 टाकायची आपल्याला. बघा, ओके, जागा तर नाहीये, करूयात आपण साईडला कॅल्क्युलेशन्स. ओके, तुम्ही बघून घ्या कुठे कुठे कोणतं कॅल्क्युलेशन केलंय, तुम्हाला लिहायचंय. ओके, हे जे कॅल्क्युलेशन करतोय ना ते रफ कॅल्क्युलेशन तुम्ही कुठेही करा, पण हा टेबल तुम्हाला मात्र लिहायचा आहे, लक्षात ठेवा. सो बघा, x इक्वल टू 4y - 7 अपॉन 3. सो x इक्वल टू 4, y ची व्हॅल्यू काय चेक करा, 4च आहे, -7 अपॉन 3. सो x इक्वल टू पहिले मल्टिप्लाय, आधी सबट्रॅक्ट नाही करणार, 4 × 4 16 -7 अपॉन 3. सो x इक्वल टू 16 7 गेले, 9 7 16 म्हणजे 9 अपॉन 3. 3 3 9 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 भेटली. सो x या ठिकाणी 3 भेटला. बघा, म्हणजे ऑर्डर्ड पेअर झाली 3 4. करेक्ट आहे, व्हेरी गुड. आता फक्त एक राहिलाय मित्रांनो, अजून एक पॉइंट राहिलाय आपला. ओके, या ठिकाणी स्टुडंट मी लिहितोय, 1 मिनिट. सो x इक्वल टू बघा सगळे 4y - 7 अपॉन 3. सो 4, y ची व्हॅल्यू किती घेणार आहेत, -2 -7 अपॉन 3. सो 4 गुणिले 2 वजा 8 होईल, -7 अपॉन 3. सो वजा 8 वजा 7 वजा 15 होईल अपॉन 3. 3 अपाचे 15 होईल, सो वजा 5. सो या ठिकाणी येणार -5. सो -5 -2 ह्या झाल्या 3 ऑर्डर्ड पेअर. म्हणजे आत्ताशी आपलं पहिलं इक्वेशन आपण सॉल्व्ह केलंय. मोठं होतं, कॅल्क्युलेशन जास्त होते म्हणून वेळ लागला, पण मित्रांनो तुम्हाला वेळ नाही लागणार, तुम्हाला पटापट करायचंय, मला समजून सांगायचंय का लिहायचं पण आहे. ओके, सो दॅट आता दुसरं इक्वेशन घेऊयात आपण, 5x - 2y = 0. ओके, बघा 5x - 2y = 0. बघा 5x - 2y = 0. याच्यासाठी सुद्धा आपल्याला टेबल ड्रॉ करायला लागणार आहे. सो टेबल पण ड्रॉ करायचं आहे, करूया टेबल ड्रॉ. हे टेबल असा, या 1 2 बस एवढं आणि एवढं. ओकेच स्टुडंट, या ठिकाणी x, या ठिकाणी y, या ठिकाणी ऑर्डर्ड पेअर x, y. या ठिकाणी आहे मित्रांनो इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंडचा हा आहे बॉक्स.
ओके, आता कोणता तरी एक व्हेरिएबल एका साईडला ठेवायचा आहे. आपण मित्रांनो एक्स ठेवूया. सो 5x मायनस 2y पलीकडे गेला की होणार प्लस 2y. करेक्ट आहे. इक्वल टू झिरोच आहे ना, नाहीतर परत रॉंग, झिरोच आहे. ओके, सो x इक्वल टू होणार 2 इंटू y अपॉन 5. सो x इक्वल टू, आता y ची व्हॅल्यू मित्रांनो आपण मनाने टाकणार आहेत, x ची व्हॅल्यू आपण शोधणार आहे. सो y ची व्हॅल्यू काय टाकायची बघा, सगळे भाग गेला पाहिजे जेणेकरून 5. तर आपण एक काम करू, y ची किंमत 5 घेऊया. पहिले शून्य घेतली तरी पण चालेल. 2 इंटू 0 म्हणजे 0, 0 अपॉन 5 म्हणजे 0 भेटणार x ची व्हॅल्यू. सो y ची व्हॅल्यू 0 घेतली, 0 मध्ये 5 टाका. ओके, परत 0 मधून 5 सबट्रॅक्ट करा, 0 मायनस 5 म्हणजे मायनस 5. या व्हॅल्यूज मनाने टाकल्यात, मी आयडिया दिली तुम्हाला कसं. एक व्हॅल्यू भेटली ना आपल्याला, त्याच्यामध्ये तो डिनॉमिनेटरचा नंबर एकदा ऍड करायचा, एकदा सबट्रॅक्ट करायचा. ओके, म्हणजे व्यवस्थित व्हॅल्यू भेटतात. सो 2 इंटू y ची किंमत 0. आता पहिलं कॅल्क्युलेशन सुरू केलं. 2 इंटू y ची किंमत 0 अपॉन 5. सो 2 इंटू 0 0 0 अपॉन 5 म्हणजे 0. सो या ठिकाणी येणार 0. सो ऑर्डर्ड पेअर झाली 0 0. दुसरी, ओके, x इक्वल टू 2 इंटू किती आहे 5 आपण किती 5. 5 ला 5 कॅन्सल, आन्सर 2. सो या ठिकाणी झालं 2, पॉइंट झाला 2,5. परत 3, x इक्वल टू काय बेटा 2 इंटू मायनस 5. 2 इंटू मायनस 5 अपॉन 5. 5 ला 5 कॅन्सल, हे मायनस साइन अँड 2 मायनस 2. सो या ठिकाणी होणार मायनस 2. सो हे मायनस 2 आणि मित्रांनो मायनस 5. ह्या झाल्या आपल्या ऑर्डर्ड पेअर. मित्रांनो आपल्याला आता ग्राफ ड्रॉ करायचा आहे दोन्ही इक्वेशन साठी. कसा ग्राफ येतो बघूया आपण. ओके, येस, या ठिकाणी ग्राफ. ओके, यस यस येस, ठीक आहे, काय विषय नाही. आता आपल्याला प्लॉटिंग करायचं भेटेल. बघा बघा, -1 1 आणि 3 आणि 4 पहिले इक्वेशनच आहे. -1 1 3 4, -1 1 -1 1, हे बघा -1 1. परत 3 आणि 4, 3 आणि 4, हे बघा 4 भेटणार इथे. त्याचबरोबर आणखीन एक राहिलंय -5 -2, -5 इकडे, -2 इकडे खाली, हे बघा भेटतील इथे. ह्याच्यातून एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. एक मिनिट, लाईनचं ओके, ह्याचे पॉइंट पण आपले लिहायचे राहिले. हे आहे 3 4. बघा हे बघायचं x, हे बघायचं y. 3 4 हे कोण आहे स्टुडंट -1 1, हे कोण आहे बघा -5 आणि -2. ओके, आता दुसरे पॉइंट प्लॉट करायचे हे वाले 0 0 2 5 -2 -5. 0 0 बघा प्लॉट कर. 0 0 दुसऱ्या पेननी सिलेक्ट करूयात, ब्लॅकच घेऊयात. सो या ठिकाणी 0 0. परत 2 5, x चा 2 y चा 5 भेटणार इथे. येस, परत -2 -5 म्हणजे हा -2 y चा -5 खाली भेटणार इथे. करेक्ट आहे, राईट. आपल्याला मित्रांनो आता पॉइंट प्लॉट करायचे, म्हणजे पॉइंट तर प्लॉट झालेत, याचं नाव लिहायचं राहिलंय. -5 सॉरी -2 -5. करेक्ट. सगळे पॉइंट नीट प्लॉट केलेत का आपण बघा एकदा, चेक करा. ओके, चेक करूयात आपण सगळे पॉइंट प्लॉट आहेत का. येस, करेक्ट आहेत, सगळे पॉइंट करेक्ट आहेत. आता स्टुडंट बघा, या दुसऱ्या लाईनचं नाव काय बघूया आपण. नाव लिहायचंय ते म्हणजे 5x - 2y = 0. येस, 5x
-2y = 0. दुसऱ्या लाईनचं नाव, पहिल्या लाईनचं नाव काय? 3x - 4y = 7. 3x ओके. दोन लाईन भेटल्या कुठे रे? दोन लाईन या ठिकाणी भेटल्यात आपल्याला, या ठिकाणी. सो हे सोल्युशन झालं आपलं. कोणतं नेमकं? बा सगळे परपेंडिक्युलर टाका तिथून इथे, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 1 भेटली. बघा x ची व्हॅल्यू 1, सो x = 1 भेटले. ओके. y ची व्हॅल्यू बघा इकडे, इथं काय स्टुडंट आहे 2 आणि 3 च्या मध्येच आहे, बरोबर. सो ही व्हॅल्यू भेटली, सो y = भेटला आपल्याला 2.5. ओके. सो मस्तपैकी आपण या ठिकाणी नाव टाकूयात आन्सर. ओके, या ठिकाणी मस्तपैकी नाव टाकूया मित्रांनो आपण आन्सर, आणि त्यामध्ये आपण लिहिणार हे वाला. ओके, त्यामध्ये आपण लिहूयात द सोल्युशन इज काय स्टुडंट? x = 1 आणि y = 2.5. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे डिफिकल्ट असणारे एक्झाम्पल सुद्धा मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करून दिले एकदम व्यवस्थित पद्धतीने. ओके, तर मित्रांनो ही जी काही ग्राफिकल मेथड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जवळजवळ 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले. राहिलेले एक्झाम्पल तुम्हाला करायचे. ओके, बघा तुम्ही इकडे स्टुडंट की हे 5 नंबरचं एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दिले. सेम तुम्हाला 6 नंबरचं करायचं आहे. म्हणजे स्टुडंट आपला प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी तर मित्रांनो कंप्लीट होतोच, पण तरी सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला जास्तीची थोडी इन्फॉर्मेशन देतोय, ती बघा सगळे. आता या ठिकाणी आपल्याला जे काही ग्राफ्स आहेत, ग्राफ मित्रांनो कसे येणार? प्रत्येक वेळेस ग्राफ कसे येणार बघा. आता जर आपण बघितलेत ना, तर एक लाईन जर मित्रांनो अशी आली तर दुसरी लाईन अशी येते. येस, आणि इथला जो पॉइंट आहे ते आपलं सोल्युशन असतं, आणि अशा वेळेस आपल्याला 1 सोल्युशन भेटतं. आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनला आपल्याला 1 सोल्युशन भेटतं अशा ग्राफच्या वेळेस. कधी कधी मित्रांनो 2 लाईन, एक लाईन अशी येते आणि दुसरी लाईन अशी येते. मग मित्रांनो ह्या 2 लाईन भेटतात का? नाही भेटत. मग अशा वेळेस आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनला सोल्युशन आहे का? तर अशा वेळेस आपण म्हणणार नो सोल्युशन. ओके, तर मित्रांनो आता लास्टला बघा की पहिली लाईन सपोज अशी आहे. ओके, जरा ब्रॉड करतो मी लाईन मित्रांनो. पहिली लाईन मित्रांनो आपली अशी आहे, आणि दुसरी लाईन पण आपल्याला त्यावरच भेटते. हे बघा, एक व्हाईट लाईन दुसरी रेड लाईन, एकावर एकच आहेत मित्रांनो 2 लाईन. जर मित्रांनो 2 लाईन जर अशा आहेत ना, तर या अशा वेळेस मित्रांनो इनफायनाइट सोल्युशन असतात. हे बघा, 2 लाईन किती पॉइंट मध्ये भेटतात? या ठिकाणी एकाच पॉइंट मध्ये भेटतात, म्हणून 1 सोल्युशन. या ठिकाणी मित्रांनो 2 लाईन एकमेकांना भेटतच नाहीत, त्यामुळे नो सोल्युशन. आणि या ठिकाणी मित्रांनो 2 लाईन एकमेकांना भेटतात, आणि त्या भेटून लय मोठ्या पॉइंटला मित्रांनो ह्या 2 लाईन भेटतात. सो दॅट मित्रांनो अशा वेळेस इनफायनाइट सोल्युशन असतं. म्हणजे लाईन जर एका पॉइंटला भेटली तर 1 सोल्युशन, लाईन भेटल्याच नाहीत तर नो सोल्युशन त्या सायमल्टेनियस इक्वेशनला. आणि अशा वेळेस मित्रांनो इनफायनाइट सोल्युशन. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो बघा की असं कधी होणार. स्टुडंट सपोज आपण 2 इक्वेशन कन्सिडर करू. एक म्हणजे a1x + b1y + c1 = 0 इक्वेशन 1. दुसरं a2x + b2y + c2 = 0. किंवा आपण ह्याला असं लिहूयात 1 मिनिट साठी = c1 आणि = c2. ओके, सो दॅट मित्रांनो हा सुद्धा स्टँडर्ड फॉर्म आहे, फक्त पलीकडचा c1 अलीकडला की तो आपला जनरल फॉर्म होत असतो, पण सॉल्व्ह करण्यासाठी आपण असंच घेतो. आता नीट बघा सगळे व्यवस्थित. हे दोघ जण a1/a2 आणि हे दोघ जण b1/b2 ह्यांचे रेशो घ्यायचे. ओके, यासाठी बघा, जर का a1/a2 आणि b1/b2 ह्यांचे रेशो जर घेतले आपण आणि ते रेशो जर नॉट इक्वल आले तर त्या 2 सायमल्टेनियस इक्वेशनला मित्रांनो 1 सोल्युशन असतं. 1 सोल्युशन बघा, जर का a1/a2 नॉट इक्वल टू b1/b2 आलं तर ह्या सोल्युशनला युनिक सोल्युशन असतं, 1 सोल्युशन असतं. 1 लाच दुसरा एक शब्द मित्रांनो युनिक सोल्युशन. त्याच्याच पुढे बघा, जर का a1/a2 आणि मित्रांनो b1/b2
हे जर सेमच आले तर अशा वेळेस मित्रांनो नो सोल्युशन असतं, नो सोल्युशन. अशा वेळेस हे नो सोल्युशन असतं, लक्षात ठेवा. पण जर का A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 ओके A1 अपॉन A2 B1 अपॉन B2 आणि हे परत C1 अपॉन C2 C1 अपॉन C2 हे 1 आहे. सगळेच जर मित्रांनो इक्वल असतील, ऑल आर इक्वल जर असतील, तर अशा वेळेस मित्रांनो तुमच्या आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन असतात. समजलंय सगळ्यांना? समजलंच असणार. आपण आता सगळे एक्झाम्पल याचे आलेत. असं कदाचित तुम्हाला एक्झाम्पल असेल आणि असं तर शक्यतो नसेल, पण मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे कधी आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनला 1 सोल्युशन, नो सोल्युशन आणि इनफायनाइट सोल्युशन. जर एमसीक्यू मध्ये जर क्वेश्चन आला तर येऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आपला जो काही क्वेश्चन पेपर असतो त्यामध्ये आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न येतात. क्वेश्चन 5 मध्ये मित्रांनो 3 मार्काचा क्वेश्चन असतो. ओके सो पुस्तकाच्या बाहेरून येतो पण कॉन्सेप्ट आपल्या पुस्तकातलीच असतात. सो दॅट त्यावेळेस सुद्धा असला काही एखादा वेगळा क्वेश्चन विचारू शकतात. सो दॅट हे तुम्हाला समजलेलं असेल. व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून काढा, स्क्रीनशॉट तर तुम्ही घेऊ शकता. ओके येस. आता मित्रांनो आपण नेक्स्ट मुद्दा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.